आता आपलं झालंय घुंगरू गाण्याचा पोस्टर लॉन्च. तो आपला गाणं लवकरच येते, तर नक्की बघा. सो हे गाईज, गुड इव्हिनिंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगले असालच. तर आता वाजतात संध्याकाळचे 7:43. आता वाजतात संध्याकाळचे 7:45 आणि आता आपण चाललोय एका भारी ठिकाणी, जे की चाललोय आपण म्युझिक स्टुडिओला. कारण की आपलं जे गाणं आहे, जे मी तुम्हाला आता सांगितलं, तुम्ही पहिला ब्लॉग बघितला लोकेशन हंटिंगचा, तर त्या गाण्याचं आज रेकॉर्डिंग आहे. ऍक्च्युली ते गाणं पूर्ण रेडी झालेलं होतं, बट आपण त्याचं थोडंसं चेंजेस करतोय त्या गाण्याचे. तर चेंजेस असे करतोय की जो व्हॉइस आहे मेल व्हॉइस, तर तो आपण रिप्लेस करतोय. अगोदर आकाश दादाचा व्हॉइस होता, तर म्हणजे आकाश दादाचं सॉन्ग येते पूर्ण टोटली. तर आकाश दादाने सजेस्ट केलं आपल्याला की आपण आहे ना एका व्हॉइस, एक चांगले सेलिब्रिटी आहेत जे खूप मोठे सिंगर आहेत, तर त्यांचा व्हॉइस आपण घेणार आहे त्या गाण्यासाठी. आणि ते कोण आहेत ते तुम्हाला मी डायरेक्टली सांगणार नाही, तुम्ही डायरेक्टली बघा स्टुडिओला गेल्यावरती ते कोण आहेत आपल्यासोबत आणि कोण आपलं गाणं म्हणजे सिंगिंग करणार आहे. सो आम्ही खूप जाम एक्सायटेड आहे त्या म्हणजे तिथे जाण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी. कारण की आमचा पण त्यांच्यासोबत पहिला प्रोजेक्ट आहे हा. आणि एक म्हणजे आणि ऍक्च्युली त्यांची लेवल खूप मोठी, ते खूप मोठे सिंगर आहे, त्यांना तुम्ही सगळे ओळखतातच. कारण की त्यांचे भरपूर असे सॉन्ग आहे की ते एकदम सुपर डुपर हिट झालेले आहेत. आणि ते तुम्ही बघा तिथे गेल्यावरती ते कोण आहेत काय. आणि दादांचा आवाज पण खूप भारी आहे आणि सुयश पण आहे माझ्यासोबत. तर आता चाललोय आपण सुयशच्या घरी. तिथून सुयशच्या मम्मीला आपण पिक करणार आहे. तिथून नंतर आपण जाणार डायरेक्ट स्टुडिओवरती जाऊन मग मी तुम्हाला भेटवतो त्यांच्याशी. आणि आपलं गाणं जे आहे, जसं की मी तुम्हाला आता लास्ट ब्लॉगमध्ये तर बोललो की मला ह्या गाण्याच्या सगळ्या मेमोरीज क्रिएट करायच्या, म्हणजे जमा करायच्या आहेत. कारण की एक आठवण पण असते आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती हे पडणार ब्लॉगद्वारे सगळ्या मेमोरीज लक्षात येतील आणि एक काय बोलतात त्याला, एक आठवण पण राहील आपली सगळ्यांची. सो त्यामुळे आत्ता आम्ही हा ब्लॉग बनवतोय. ब्लॉग डायरेक्टली चालू झालाय आपला 7:45 वाजता संध्याकाळी. आणि आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहे कारण की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होऊन म्हणजे घडतायत चांगल्या आपल्यासोबत. आणि एक मेन गोष्ट जी म्हणजे आता आपलं झालंय घुंगरू गाण्याचा पोस्टर लॉन्च, तो 5:21 कारण की मी पूर्ण टाइम वगैरे सगळं लक्षात आहे माझ्या, कधी काय झालं. तर आपला आज गाण्याचं झालंय घुंगरू गाण्याचं पोस्टर लॉन्च आणि येत्या 15 तारखेला ते गाणं रिलीज तर होणारच आहे. सो तुम्ही ते बघणारच आहे. आणि कारण की तसं तर मी सांगेलच कधी रिलीज, म्हणजे सांगितलेलंच आहे की 15 तारखेला होणार आहे. पण मग तेव्हा झालं काय, मी ते तसं इंस्टावर तर मला सगळे फॉलो करतातच, तुम्ही पण करतातच मला फॉलो, मला माहिती नसेल करत तर पटकन जा इंस्टाला फॉलो करा. आणि सगळे फॉलो करतात. आणि आपण आता मी तिथं टाकेलच की कधी गाणं येणार आहे, काय लिंक वगैरे. आणि हे पण गाणं आपलं लवकरच येईल, या महिन्यात आपलं शूट आहे, जसं की मी सांगितले लास्ट ब्लॉगमध्ये पण. आणि आपल्या लोकेशनसाठी पण आपल्याला परत एकदा जायचं आहे, ते पण मी तुम्हाला सांगितलंच आहे लास्ट ब्लॉगमध्ये. तर आता जाऊया आपण एकदा सुयशच्या घरी, तिथून डायरेक्ट स्टुडिओवरती. आकाश दादा वगैरे सगळे येतातच आहे आणि खूप भारी वाटतंय. आणि मेन म्हणजे त्या गाण्यामध्ये माझा खूप भारी एक असं त्या गाण्याशी एक नातं आहे, ते मी तुम्हाला नंतर सांगेन, ते सरप्राईज आहे सगळ्यांसाठी. गाणं आल्यावरती हा तेव्हा नाही, त्याच्या अगोदर मग कळेल. आणि लेट्स गो, चला जाऊया आपण आता एकदा सुयशकडे आणि डायरेक्ट स्टुडिओवरती. आता मी पण हात खाली करतो, सुयशला साईड ग्लासमध्ये दिसत नाही काही. सो भेटूया थोड्या वेळात. सो गाईज, आता आलोय आम्ही स्टुडिओमध्ये आणि आकाश दादा पण आलाय. अरे हाय आकाश दादा पण आलाय, जयेश पण आलाय, मी सुयश आणि पवन दादा पण आहे. अरे हाय कर ना. त्यांचं थोडस नाही का पर्सनल डिस्कशन झाली या ठिकाणी. पवन दादा पण आलाय आणि आता आला मी स्टुडिओमध्ये. आता थोडं गाणं रेकॉर्ड होणार आहे. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपल्या गाण्याचे सिंगर कोण आहे, ते एक सरप्राईज आहे, ते तुम्हाला आकाश दादा थोड्या वेळात सांगानच. अजून लोक सांगू, थोड्या वेळात सांगू आपण जेव्हा गाणं रेकॉर्ड होईल. ते माझ्या मागे आहे पण मी दाखवणार नाही. कारण की आता गाणं एकदा झालंय थोडस, आता डिस्कशन वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि आवाज ऐकून घेतलाय, आवाज चांगलाच त्यांचा. ऍक्च्युली ते खूप मोठे सेलिब्रिटी, सूर ऐकले. ते कोण ते तुम्हाला थोड्या वेळात कळेलच, म्हणजे सस्पेन्स आहे. कारण की मग तुम्ही नेमका व्लॉग येण्यामधून सोडून चालले आता, त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघा. आणि आकाश दादाचं गाणं आहे ते शेवटी किती बी गेलं तर. आणि पवन दादाची लिरिक्स आहेत. आकाश दादा की आगे कोई बोल सकता है क्या? आकाश दादा काय काही बोल सकता है क्या? आणि आकाश दादा सध्या आज खूप जास्त फॉर्म मध्ये. दादाचं गाणं पण पोस्टर वर रिलीज झाला. आपलं गाणं, आमचं गाणं. हाँ ये इसको बोलते भैया सही दिमाग, कुछ होते. आकाश भाई जैसे नहीं
तर आता ते सगळ्यामध्ये अरेंज वगैरे करणं चालू आहे. अरे सिंगर नाही बघू ना दाखवले ना. ओके तर भेटूया आता पूर्ण आपण एकदा सिनेमॅटिक शॉट बघू आता पूर्ण. लेट्स गो. सो गाईज आता वाजत रात्रीचे 11 आणि आता फायनली आमचं गाण्याचं रेकॉर्डिंग झालेलं आहे. आणि जसं की तुम्ही आतापर्यंत सगळे सस्पेन्समध्ये होते की आपल्या गाण्याचे सिंगर कोण आहेत, तर फायनली आता मी रिव्हील करतोय की आपल्या गाण्याचे सिंगर कोण आहेत, जे की तुम्ही सगळेजण ओळखणारच आहे. आणि तर आपले रवी दादा आहेत, रवी खोमणे दादा. आणि दादा सोबत खूप भारी वाटलं. हे गाणं एकदम भारी झालंय रेकॉर्ड पण. आणि दादाला कसं वाटलं आमच्यासोबत? कमाल वाटलं खरं तर. आकाश आणि पवननी गाणं कमाल केलंय. शब्दही खूप जबरदस्त आहे आणि जी चाल कमाल झाली. आणि तुम्हाला सगळ्यांना ऐकून पण मजा येईल. खरंच भारी झालं गाणं. मला गाताना खूप मजा आली आणि आम्हाला पण खूप मजा आली ऐकताना. आम्ही सगळे इथे बसून गाणं एन्जॉय करत होतो आणि दादा पण आतमध्ये एन्जॉय करत होते. जसं की आता सिनेमॅटिक शॉट मध्ये आपण टाकणारच सगळं. सो आणि आपले जे ज्यांचा स्टुडिओ आहेत, काय नाव ऋषिकेश दादा, त्यांचा स्टुडिओ त्यांनी पण खूप जास्त सहकार्य केलं. मेहनत घेतली खूप जास्त आणि खूपच जास्त मेहनत घेतल्यामुळे गाणं चांगलं होईल असं वाटतं मला, है ना? अपेक्षा करू तुमच्या शुभेच्छांनी शुभेच्छा तर आहे माझी. शुभेच्छा आहे ना सगळ्यांना. आणि मेन गोष्ट म्हणजे इथं सगळं एकदम फ्रँकली झालेलं आहे, त्यामुळं हसत खेळत झालं एक गोष्ट, त्यामुळे खूप भारी वाटलं. आणि अक्का दादा, पवन दादा पण होते सोबत. हॅलो, नमस्कार. तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि आपला गाणं लवकरच येते, तर नक्की बघा. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्की सगळ्यांनी सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.